नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका महेश बैरागी. आपण आजपासून आहे ना ब्लॉग बनवायला चालू केलेलं आहे. बघू शकता की आपण आता शेतामध्ये आलेलो होतो. शेतात आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी प्लॉट आहे हा आपला कपाशीचा प्लॉट आहे आणि ही आपण 1 एकर कपाशी केलेली आहे. 1 एकर कपाशीमध्ये तुम्हाला मी सांगतो भावांनो की आपलं काय झालं असं झालंय की काही ठिकाणी बघू शकता झाडं खूप मोठी झालेली आहेत आणि काही ठिकाणी बघू शकता तुम्ही की झाडं पूर्णपणे बारीक राहिलेली आहेत. त्याच्यामुळे ना मित्रांनो काय झालंय माहिती आहे का? तुम्ही बघू शकता की ना इथं हे ज्या कलाच्या ज्या झाडं आहे, त्याला काही ठिकाणी बघू शकता इकडं सुरुवातीला झाडं खूप मोठी झालेली आहे आणि इकडं बारीक राहिलेली आहे. त्याच्यामुळे ना मित्रांनो आपण आता सरसकट आहे ना, ते याच्यामध्ये आहे ना, ते काय झालं माहिती आहे का? आता निंदून यायला तुम्हाला सांगतो, मधून एक 15-20 दिवस झाले असेल कपाशी निंदून नाही का? 15 दिवस बी खूप झाले. निंदून गेलो तर आहे तसंच गवत पाठीमागे डबल तयार झालेलं आहे. आपल्याला आता कसं आहे ना, कपाशीचं वखर आणायचं आहे. पाळी मारायची आपल्याला कपाशीची नाही का? आपण 5 वर्ष झाले तेव्हा इकडनं साईडला बी मक्का आहे, तिकडनं बी मक्का आहे. आपण हे 5 वर्षापासून आहे ना, कपाशी केली नव्हती. पण आम्हाला म्हणलं त्याला काहीतरी बदलून पीक करायला पाहिजे नाही का? बदलून पीक करायचं आहे ना, आपण आपल्या कपाशी लावली आहोत. कपाशी लावल्यामुळे काय झालं माहिती आहे का? थोडं वावरातलं गवत कमी होईल आणि थोडं वावर स्वच्छ राहील. कारण आता पुढल्या वर्षी ना, आता आपल्या डोक्यात लय मोठा प्लॅन चालू आहे. आपल्याला मस्तपैकी आहे ना, तिकडल्या साईडने ना आपल्याला शेड करायची कायसाठी शेळ्या वगैरेंसाठी शेड करायचं आपल्याला. हो, हे पहा. इकडे पहा तुम्ही गवत बघू शकता. इथे जास्त प्रमाणात गवत वाढलंय आणि तसं आपण बोलणं कुठं चालू होतं की आपल्याला तिकडच्या साईडने शेड उभं करायचं आहे. तर आपली जी शेडची साईज राहणार आहे मित्रांनो, ती 25/60चं 25/60 किंवा 50 या मापाचा मी शेड बनवणार आहे आणि शेडची हाईट राहणार आहे दोन्ही साईडनं 10 फूट आणि मध्ये 12 फूट राहणार आहे. कारण मध्ये कसं आहे स्लोप आपल्याला दोन्ही साईड करायचं नाही का? स्लोप करायचा आपल्याला उताराला. बघू शकता इकडनं आपल्याला हे जे रस्ता राहील ना, इकडनं आपल्याला बांधाच्या साईडने ना, ह्या 1, 2 आणि 3 त्याचे 3 काकड्या आहेत. एवढं आपल्याला फक्त गाडी येण्यासाठी वगैरे ठेवायचं आहे. हो आणि तो बांध आहे, तुम्हाला दाखवतो मी. जो बांध दिसतोय तुम्हाला तिथं बांध आहे. त्या बांधापासून तिथपर्यंत असं आपल्याला शेड बनवायचं आहे. कुठं तिथपर्यंत असं आणि शेड आपला असं उभा राहणार आहे. तिकडून अर्ध आहे ना, अर्धमधून तिकडे गायांचं करायचं आणि इकडे शेळ्या पालन करायचं आणि एवढा इकडे जे पूर्ण वावर राहील त्या संपूर्ण आपण घास करायचा आहे आणि बोर बोर तिथे बाबेसाठी बोर मारायचा आहे जेणेकरून ना आपण लाईट हिरकी करून आपण लाईट घेता येईल. आणि तुला भावाची घर बांधली तुला भावाने तर कसं भावाने माहिती का मी जर म्हणलं ना गाय घास ते मका आणि शेजारी बाजारी इकडून यांची वावर हे आणि भावबंदाचे यांच्याकडून मका टाकून घ्यायची यांच्याकडून मका चारा उक्त घेऊन टाकायचा डायरेक्ट आपल्या गाय जनावरांसाठी नाही का आणि आपण कलर काम करतो आता आपल्याला कलर काम पूर्णपणे सोडून द्यायचे कारण भाऊ काय होतं माहिती का काम करण्यात आता कोणी बी ना रेट सोडून कामं करू राहिले. आता आपल्याला कधी शेती उद्योग करायचा काहीतरी आता आपल्याला की काय करायचं काय होतं कसं काय शेती प्रमाणात केली पाहिजे या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर आपल्याला अनुभव आलेला आहे आता. आता आपण ही शेती करायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्याच्यामुळे भावांनो की तुम्ही बघू शकता आपण ह्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करायची शेती आपल्याला आता बघू शकता इथं जागेवरती बघा इथं झाडपात केवढं राहिलेली आहे आणि इथं पहा या हिशोबाने झाडं आपले झाले पाहिजे होते पण अजून काही आपले झाडं झालेली नाही त्या तरी होतील अजून आता कसं आहे कपाशीला पाळी वेळी मारू आणि आज कपाशीला पाळी मारून द्यावं म्हणलं उद्याकडे मस्त पैकी कपाशीला खत बीत टाका उद्या सकाळी आपण तुम्हाला टाकतो मी जॉईन करून व्हिडिओ आपण कपाशीला उद्या बी पाळी आज पाळी मारणार आहे आणि उद्या खत टाकणार आहे उद्या खत टाकल्यानंतर एक 8-10 दिवसात आपण डबल कपाशीला एक राऊंड मारू त्याच्यानंतर बघू कपाशी काय म्हणते काही नाही शक्यतो आपण हे असं आहे ना कपाशीला बा या प्रमाणात आपण असे आळे करून टाकणार कपाशीला असं गोल आळा असं करायचं असं या प्रमाणात आळे करायचे कपाशीला असे गोल आणि मग आपण या आळ्यात खत टाकणार आहे एक जण असं पुढे आळे करीत चालन आणि एक जण खत टाकीत चालन जेणे काय होतं चारही साईडला प्रकारे कपाशीला खत पडला जातं कारण आपण काय होतं इकडे जागेवर खत जरी एका आपण काय करतो खत टाकणे एका ठिकाणी टाकतो पण तसं नाही कारण काय होतं इथं टाकल्यानंतर इथं खाली जास्त मुळ्या राहतात कपाशीच्या त्या मुळ्या जळल्या नाही पाहिजे त्या हिशोबाने आपण खत टाकलं पाहिजे कारण आपल्या मुळ्या या चारी साईडनं राहतात आणि चारी साईडनं
पोषक खत हे पडलं पाहिजे त्या हिशोबाने आपण खत टाकायचंय. आणि आपण साधारण युरिया जरी टाकतोय ना तरी नॉर्मल तुम्ही फिरवून टाकलं पाहिजे. आणि दुसऱ्या टायमाला जे आपण खत टाकतो ना त्याला बी तुम्ही फिरवून टाका, कारण जेणेकरून सगळ्या मुळ्या ज्या कपाशीत राहतात ना त्याला पोषक भेटलं पाहिजे या हिशोबाने तुम्ही खत टाका भावांनो, नाही का. तर चला, रामकृष्ण हरी, भेटून एक ब्लॉग मध्ये.